धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड साहेब यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते माननीय गणेशरावजी कोळे सर, महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष, प्राचे 74 किलो संजय मनोहर आवळे बापू उत्कृष्ट हलगी कोल्हापूर आज बुलढाणा हलगी आज लोकप्रिय आमदार धर्मवीर आमदार माननीय संजूभाऊ गायकवाड यांनी बुलढाण्याच्या प्रेक्षकांसाठी मुद्दामून कोल्हापूर हलगी आणलेली आहे। चटकन यायचं आहे, उद्घाटनाची कुस्ती लागत आहे। हसन परशुराम बुलढाणा पहिला पुकार लालपट्टी, शिवम सपकाळ कोल्हापूर निळीपट्टी पहिला पुकार, हसन परशुराम बुलढाणा लालपट्टी मध्ये यायचं आहे। शिवम सपकाळ कोल्हापूर दुसरा पुकार निळीपट्टी मध्ये यायचं शिवम सपकाळ ऑलिम्पिकवीर खाशाबाद जाधव, भारताला कुस्तीमध्ये पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबाद जाधव पैलवान यांच्याही प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते आखाड्यावरती होत आहे। वायू सुप्त हनुमान पवन नवनाथ धमाल राष्ट्रीय पंच फोटो विशाल मागे मॅच क्रमांक
बुलढाणा शहरामध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव एक खेळाचा महाकुंभ मेळावा या ठिकाणी सुरू झालेला आहे। दोन आपण दिवसामध्ये कबड्डी आणि खो खोचा खेळ या ठिकाणी पाहिला आणि आज या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा या ठिकाणी सुरुवात होत आहे। जवळपास राज्यातून आतापर्यंत किमान 150च्या वर पहिलवान महिला पहिलवानासह या ठिकाणी दाखल झाले आहेत। याकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच कुस्तीगीर उपाध्यक्ष गणेश गोळेजी आपले अशोकराव बापू आणि अनेक जण या न्यायिक भूमिकेला पार पाडण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। आजच्या काही कुस्त्या या ठिकाणी 8:30 पर्यंत चालतील आणि उद्या सकाळपासून 8:30 पासून तर रात्रीपर्यंत या सर्व कुस्त्या सुरू राहणार आहेत। उद्या राज्यातले सगळे मान्यवर पहिलवान ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील देशाच्या इतिहासात नाव कमवलेलं आहे असे त्यांचे वस्ताद देखील अर्जुन आवाडी काका पवार यासारख्या ज्यांनी कुस्ती करता आपलं सर्वस्व अर्पण केलं ते सर्वजण उद्या या ठिकाणी येणार आहे आणि हा कुस्त्याचा आनंद आपण सगळ्या लोकांनी लुटून आपण आपल्या घरात देखील एखादा खेळाडू घालला पाहिजे ही भावना घेऊन या ठिकाणी आपल्या लोकांना जायचंय। मी पंचांना विनंती करतो आणि आयोजकांना विनंती करतो की कृपा करून मैदानाच्या मध्ये कोणीच थांबणार नाही ही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे। कारण सगळे लोक बाहेरून पाहतात आणि आपण मध्ये उभा असतो त्याच्यावर त्यांना दिसत नाही। आपण सगळ्यांनी आपला पुढच्या वाटण्याच्या आतमध्ये ताबुकी आयोजकांनी तिथे बसा। आम्ही कोल्हापूर खास करून हल्ली बॉर्डर या ठिकाणी पहिलवानाला नाचत त्या ठिकाणी आले नाचताना करता नाही तर त्याच्या अंगातलं रक्त ससळ करण्याचे त्या ठिकाणी बोलले आहे ते देखील दाखल झालं। 2 दिवस त्यांचा देखील ढोलकीचा चाल आपल्या लोकांना पाहायला मिळणार हलगीची चाल आपल्याला पाहायला मिळणार आहे। मी त्यांचंही या ठिकाणी महापूर सादर करतो। या कुस्तीमध्ये आलेल्या राज्यातल्या सर्व मल्लांचं पुरुष मल्लांचं महिला मल्लांचं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी कोणावर अन्याय होणार नाही म्हणून आम्ही थर्ड अंपायरची देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। ज्याला कोणाला आपल्या निर्णयाबद्दल काही ऍक्शन वाटला त्यांनी प्रोटेस्ट आतमध्ये फेकायचा आहे तो प्रोटेस्ट फेकल्यानंतर पंच त्याला इथे आपण आणून ठेवलाय लाल रंगाचा आणि ब्ल्यू कलरचा ते अंपायरच्या हातामध्ये जागा उजव्या हातामध्ये असतात आणि तो त्याचा समर्थकांचा फेकायचा जेणेकरून त्याची कुस्तीचा फळ ज्याला मिळाला का मिळाला हे टीव्ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद।